शुभ दिवस. हे बघा, आता उन्हाळा सुरू होत आहे आणि प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये किडनी स्टोनचे रुग्ण जास्त प्रमाणामध्ये आढळतात. कारण उन्हाळ्यामध्ये माणूस पाणी कितीही पिलं तर घामावाटे पाणी आपल्या शरीरातील कमी होतं आणि साहजिकच किडनी स्टोन व्हायला सुरुवात होते. तेव्हा किडनी स्टोन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आणि जर झाला तर त्यावर काय उपाय करावेत याविषयी माहिती घेत असताना तसे पाहिले तर किडनी स्टोनचे प्रकार 4 आहेत. किडनी स्टोनमध्ये 4 प्रकार असतात. एक कॅल्शियम स्टोन, स्ट्रोमाइट स्टोन, युरिक ॲसिड स्टोन आणि सिस्टीन स्टोन. तर मित्रहो, तर आज युरिक ॲसिड स्टोनविषयी माहिती घेत असताना जर तुम्हाला युरिक ॲसिड स्टोन आढळला, तुमच्या टेस्टमध्ये युरिक ॲसिड स्टोन आढळला, तर कोणती काळजी घ्यायची? पण युरिक ॲसिड स्टोन होतोच का, हे आपल्याला माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा युरिक ॲसिड स्टोन का होतं? तर आपण प्रोटीनयुक्त आहार अतिशय जास्त खाल्ल्यामुळे, पाणी कमी पिल्यामुळे, तसेच युरिक ॲसिड युक्त आहार घेतल्यामुळे. उदाहरणार्थ लाल मांस, प्रक्रिया केलेले पदार्थ, शीतपेय, थंड पेय, गोड पेय, फळांचे ज्यूस, डाळीमध्ये म्हटलं तर मसूर डाळ, मूग डाळ, उडीद आणि हरभरा, अशा काही युरिक ॲसिड भरपूर असलेले पदार्थ जर खाल्ले आपण, तर आपल्या शरीरामध्ये साहजिकच युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि तो स्टोन होतो. त्यामुळं जर तुम्हाला युरिक ॲसिडचा स्टोन झाला तर हे पदार्थ पूर्णपणे बंद करा. कुठले? तर जास्त प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा नाही. 1. पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं. 2. आणि युरिक ॲसिडयुक्त पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करायचे. तर ते पदार्थ कोणते? तर लाल मांस, प्रक्रिया केलेले पदार्थ, गोड पेय, फळांचे ज्यूस, मूग डाळ, मसूर डाळ आणि उडीद आणि हरभरा डाळ पूर्णपणे बंद करा. हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचं आहे. आता हा आपला किडनी स्टोन आपल्याला झाल्यास शक्यतो किडनीतून मूत्रमार्गात जातो. बघा, आधी मूत्रमार्गात जातो, नंतर तो मूत्राशयामध्ये जातो आणि नंतर लघवीवाटेत तो बाहेर पडत असतो. सुरुवातीला किडनी स्टोन हा किडनीमध्ये असतो, नंतर तो खाली येतो म्हणजे मूत्राशयात येतो आणि नंतर शेवटी लघवीवाटेत तो खडा पडत असतो. पण कधी जर हा खडा 10 पेक्षा लहान असेल तर, जर समजा 10 पेक्षा खडा मोठा असेलच काय करायचे, तर आपण हे जाणून घेऊया. हल्ली लोक बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवरती, सार्वजनिक मुतारे, एस टीमध्ये असे काही पोस्टर लावलेले असतात की 20 खडा 2 दिवसात बारीक होईल आणि मूत्राद्वारे पडेल. अशा थापांना कृपया बळी पडू नका. कारण का हा तुम्हाला झालेला खडा हा नेमका कशाचा आहे त्याच्यावरच उपाययोजना बरेच काही अवलंबून असते. तर आता सांगितल्याप्रमाणे जर युरिक ॲसिडचा खडा असेल तर प्रोटीनयुक्त आहार खायचा नाही, युरिक ॲसिडयुक्त आहार घ्यायचा नाही. हे 2 आणि 3, पाणी भरपूर प्यायचं. पाणी भरपूर प्यायचं. प्युरिनयुक्त पदार्थ जसे की कोळंबी, मीठ, लाल मांस, सीफूड, बिअर
आणि प्रक्रिया केलेले आणि पॅकेज बंद असलेले पेय अजिबात सेवन करू नका. ज्यांना ज्यांना युरिक ॲसिडचा त्रास आहे त्यांनी हे पाळलेच पाहिजे, नाहीतर खडा मोठा व्हायला वेळ लागत नाही. आणि जर तुमचा खडा विरघळण्यासाठी, युरिक ॲसिडचा खडा विरघळण्यासाठी तुम्ही कुठलीही पावडर, कुठलेही चूर्ण किंवा कुठल्याही बळीथापाला हे करू नका, बळी पडू नका. जर युरिक ॲसिडचा खडा झाला तर एकच फक्त लक्षात ठेवायचं, कुठलेही औषध वगैरे न घेता तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता. तर त्यासाठी फक्त काय खायचं हे लय महत्त्वाचं आहे. आता जर तुम्हाला युरिक ॲसिडचा खडा झालाच, युरिक ॲसिडचा खडा झालाच तर काय करायचं, लिंबूवर्गीय फळे भरपूर प्रमाणात सेवन करा, भरपूर प्रमाणात सेवन करा. उदाहरणार्थ झालं तर लिंबू आणि संत्री, सायट्रिक ॲसिड असणारे पदार्थ मुबलक प्रमाणात सेवन करा. याने तुमचा स्टोन बारीक होण्यास मदत होईल, याने तुमचा स्टोन विरघळतो, हे लक्षात ठेवा. तसेच 2, आहारात कमी चरबीयुक्त आहार असलेला घ्या. आहारामध्ये कमी चरबीयुक्त आहार घ्या, जसे की उदाहरणार्थ दूध, दही, ताक यांचा तुम्ही भरपूर प्रमाणात सेवन करा, यांचे तुम्ही भरपूर प्रमाणात सेवन करा. आणि 3, दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी प्यायला विसरू नका. बघा, युरिक ॲसिडचा स्टोन असेल 10 mm पर्यंतचे स्टोन सहज किडनीतून मूत्राशयात आणि मूत्राशयातून लगेवाटे बाहेर पडत असतात. कुठलाही उपचार किंवा उपाय करायची गरज नाही. जर तुमचा खडा त्यापेक्षा मोठा असेल तर फक्त तुम्ही काय करायचं, लिंबूवर्गीय फळे खायची, सायट्रिक ॲसिड असणारी फळे खायची, मुबलक प्रमाणात आहारामध्ये कमी चरबी असलेला आहार घ्यायचा. उदाहरणार्थ दूध, दही, ताक भरपूर प्रमाणात घ्या आणि दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी प्यायचं. काय होतं आहे बघा, याने लगेवाटे तुमचा युरिक ॲसिडचा असणारा खडा बाहेर पडतो. युरिक ॲसिडचा स्टोन विरघळण्यासाठी एकच करायचं, जर तुमच्या टेस्टमध्ये युरिक ॲसिडचा खडा आढळला तर तुम्ही एकच करायचं, ते म्हणजे लिंबूचा रस आणि कोमट पाणी यांचे सेवन दिवसातून 4 ते 5 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा करा. तुमचा खडा बारीक होण्याला, विरघळण्यास मदत होणार आहे. कुठला, कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळायचं आणि ते पाणी दिवसातून 5-6 वेळा प्यायचं. तुमचा युरिक ॲसिडचा खडा 2 दिवसामध्ये विरघळण्यास सुरुवात होते आणि लगेवाटे बाहेर पडतो. हा पहिला उपाय. आणि दुसरं, दूध, दही, ताक पिल्यानं काय होतं बरं का, याने सुद्धा खडा विरघळतो, लक्षात ठेवा. याने देखील खडा विरघळतो, मोठा असलेला खडा बारीक होतो आणि खडा विरघळून बाहेर पडतो. जांभूळ अथवा सफरचंद देखील फायद्याचे आहे, हे लक्षात ठेवा. युरिक ॲसिडचा खडा असल्यास जांभूळ किंवा सफरचंद खाल्ल्यास अतिशय चांगले, त्याने देखील युरिक ॲसिडचा खडा विरघळतो आणि लगेवाटे बाहेर पडतो. आणि ताक नियमितपणे सेवन केलं जर तुम्ही, तर किडनीचे कार्य सुधारते आणि किडनीचं कार्य सुधारून तो युरिक ॲसिडचा खडा बाहेर पडण्यास मदत होते, बाहेर पडण्यास मदत होते. रोज तुम्ही ताक पिला ना, रोज नियमितपणे ताक पिला तर तुमचा युरिक ॲसिडचा खडा आपोआप बाहेर पडतो, कारण ताक पिल्याने किडनीचे मंदावलेले कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने होते आणि खडा लगेवाटे बाहेर पडण्यास मदत होते. म्हणून तुम्ही व्हिटॅमिन युक्त फळे भरपूर प्रमाणात खा. फक्त संत्री असेल, टोमॅटो असेल, बेरी असेल, लिंबू असेल, याने काय होतात, युरिक ॲसिडचे खडे विरघळतात. थोडक्यात काय, जर तुम्हाला युरिक ॲसिडचा खडा आढळला
तुम्हाला किडनी स्टोन झाला, भले तो स्टोन मग किडनीमध्ये असेल, मूत्राशयामध्ये असेल किंवा लगेचच्या मार्गात असेल, आणि निदान झाले की तुम्हाला युरिक ॲसिडचा खडा आहे, तर फक्त कोमटभर पाणी, कोमट पाण्यात एक तांब्यात किंवा ग्लासामध्ये कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये लिंबू पिळायचं. फक्त एवढंच करा आणि ते पाणी दिवसातून 5-6 वेळा प्या. असे 2 ते 3 लिटर पाणी प्या दिवसातून. दुसऱ्या दिवशी तुमचा खडा कितीही मोठा राहू द्या, विरघळण्यास सुरुवात व्हायला लागते लगेचच. कारण याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असते आणि सायट्रिक ॲसिड असल्यामुळे लिंबूवर्गीय फळे हे अत्यंत महत्त्वाचे असतात. तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करा. जर तुम्हाला युरिक ॲसिडचा स्टोन आढळला तर हा उपाय तुम्ही जरूर करा. कोणता उपाय? फक्त एकच करायचं, कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळायचं आणि दिवसभर तेच पाणी पित राहायचं. आणि या सायट्रिक ॲसिडमुळे, या लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असल्यामुळे तो युरिक ॲसिडचा खडा लगोलग बारीक होण्यास सुरुवात होते, कितीही खडा मोठा राहू द्या. आणि जर हा उपाय तुम्ही केला नाही, दुर्लक्ष केले, तर काय होईल? जर तो खडा मोठा झाला तर मग लिथोस्ट्रेप्सी एका मशीनच्याद्वारे तुमचे ते खडे फोडले जातात, किंवा आणि ते लगीवाटे बाहेर पडतात. लिथोस्ट्रेप्सी नसेल तर ऑपरेशन करून तो खडा बाहेर काढला जातो. मग त्यामुळे होणारा खर्च हा मोठा असल्यामुळे हा खर्च जास्त येतो याला, लिथोस्ट्रेप्सीला. म्हणजे तो खडा फोडण्यासाठी खर्च जास्त येतो, किंवा ऑपरेशनद्वारे जरी खडा काढायचा म्हटलं तरी खर्च जास्त येतो. म्हणून सुरुवातीपासूनच काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण आता उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये किडनी स्टोनचे प्रमाण वाढलेले असते. तेव्हा काही जणांचे बरेच म्हणणे असते की पाणी भरपूर प्यायचं, काही होत नाही. नुसतं पाणी भरपूर पिऊन उपयोग नाही मित्रांनो. तर त्यामध्ये लिंबू पिळा आणि ते पाणी प्या, तरच तुमचा स्टोन, युरिक ॲसिडचा स्टोन विरघळण्यास 2-3 दिवसामध्ये तो विरघळून बाहेर पडेल. हा युरिक ॲसिडचा स्टोन विरघळण्यासाठी आता सांगितलेला हा उपाय आहे. तेव्हा युरिक ॲसिडचा स्टोन झाल्यास कुठली काळजी घ्यायची, कोणते पदार्थ खायचे आणि कोणते खाऊ नये. तर युरिक ॲसिडचा स्टोन झाल्यात पहिल्यांदा युरिक ॲसिडयुक्त पदार्थ पूर्णपणे बंद करायचे. प्युरिनयुक्त पदार्थ जसे की कोळंबी, मीठ, लाल मांस, आर्गन मीठ, सीफूड, बियर, साखरयुक्त पेय, शीतपेय आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, पॅकिंग केलेले पदार्थ. तसेच भाज्यामध्ये म्हणचाल तर पालक, फ्लॉवर, राजमा अजिबात खाऊ नका, पूर्णपणे बंद करा. हे युरिक ॲसिडचा स्टोन असणाऱ्याने हे पथ्य पाळणे गरजेचं आहे. तुम्हाला हे कुठंही जायची गरज नाही. नाहीतर हे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुमचा असणारा 2 एमचा युरिक ॲसिडचा खडा ह्या 10 एमचा होण्यास उशीर लागणार नाही. हा खडा 10 एमचा होण्यास उशीर लागणार नाही. आणि म्हणूनच हे पदार्थ, युरिक ॲसिड निर्माण करणारे पदार्थ शक्यतो पूर्णपणे बंद करा, नाहीतर तुमचा खडा मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग कुठला आहार घ्यायचा? तर लिंबूवर्गीय फळे खायची, सायट्रिक ॲसिड असणारी फळे खायची. आहारामध्ये चरबी कमी असलेला आहार सेवन करायचा, जसे की दूध, दही, ताक प्यायल्याने किडनीचे कार्य सुधारते बघा. पाणी 2 ते 3 लिटर दिवसातून प्यायचे आणि मग
लघवीवाटे खडा बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही हा उपाय एकच करा, पण जरूर करा, काळजीने करा. कोणचा? कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस पिळायचा आणि ते पाणी दिवसातून 3 ते 4 लिटर आपल्या शरीराला भेटलेच पाहिजे. तुमचा खडा कितीही मोठा राहू द्या. कुठला खडा? युरिक ॲसिडचा खडा. झपाट्याने विरघळण्यास सुरुवात होते. झपाट्याने विरघळण्यास सुरुवात होते. तसे पाहिले तर किडनीचे स्टोनचे 4 प्रकार आहेत. पण आता जी माहिती सांगितली तर युरिक ॲसिडचा स्टोन असल्यास ही काळजी घ्यायची. पुढील भागात आपण कॅल्शियम स्टोन म्हणजेच कॅल्शियम ऑक्सलेट किंवा कॅल्शियम फॉस्फेट एक, स्ट्रोवाय स्टोन आणि सिस्टीन स्टोन या 3 स्टोनविषयी आपण माहिती घेणार आहोत. कारण ज्या प्रकारचा स्टोन असतो त्या प्रकारचं सेवन, कुठल्या पदार्थाचे सेवन करायचे आणि कुठल्या पदार्थाचे बंद करायचे त्याच्यावर तुमच्या उपाय ठरतो, लक्षात ठेवा. त्यामुळे युरिक ॲसिडचा स्टोन झाल्यास अजिबात घाबरू नका. युरिक ॲसिडचा स्टोन झाला की चला कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी प्यायचं. 2 ते 3 दिवसातच तुमचा खडा विरघळून लगीवाटे बाहेर पडेल. हा एकच उपाय करा तुम्ही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.